हाय तो कोसा याला आपल्याला तोडायचा आहे। ही कलाकारी पहा कशी बनवली आहे, पहा एक नंबर। तो एक कोसा तिथं एक लटकला दिसताय आपल्याला। एवढ्या सकाळी पहा, म्हणजे आता फक्त 6:30 वाजले आहेत। आणि तर हॅलो मित्रांनो, सुप्रभात, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही आमच्या गावाच्या बाहेर इकडे सलंगाकडे आलो। तर आज मला तोडायचा होता एक कोसा, जे की तुम्ही मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असाल। तर तो म्हणजे एक्सपायर कोसा आहे, त्याच्यामधून काही अडी वगैरे निघणार नाही आहे, म्हणून तो मी आता तोडून घरी घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवणार की मी काय बनवत आहोत, तेही तुम्हाला दाखवून देईन थोडासा। तर इकडं माझ्या समोर आहे तो झाड, म्हणजे एक बोरीची काठी, त्या काठीवर म्हणजे तो कोसा आहे। आम्हाला पण दिसलं नसतं, पण आता सर्व काही उन्हाळ्याने पूर्ण वारून गेला आहे, म्हणून तो दिसला। आतापर्यंत मी आपले केस ठीक करत होतो, कारण तुम्हाला पहिले दिसले असतील जे की उभे उभे होते। तर जसा झोपतून आपण तसेच म्हणजे केस राहिले तर तसेच राहून जाते। तर आज माझे केस तसेच होते। तर थोडासा पाहिलं मी व्हिडिओमध्ये, आता दिसला मला तसा। चिकट आहे तर गिरीसो म्हणताय बापून, ते खरी गोष्ट आहे। गिरीसो कोण फेकला ते माहीत नाही, पण आता दिसत आहे आणि आपला नाव लिहित आहे बंटी। हाय तो कोसा याला आपल्याला तोडायचा आहे। तर थांब बंटी, बरोबर तोडा लागते, नाही तर ते दांडी पण राहिली पाहिजेत। एक आमचा कोसा जो होता तो काढून झालेला आहे, पण ते बोरीच्या काठीला होता, त्याच्यामुळे इथं थोडीशी काठी जी होती रुतली। आणि अजून एक झाडाला लटकला दिसतंय आपल्याला इकडे, तर तो पाहू शकता तुम्ही इथं। तो पहा, तो एक कोसा तिथं एक लटकला दिसतंय आपल्याला। तर ते म्हणजे भरपूरच आहेत, असं मला वाटलं होतं का जास्त काय भेटतील नाही, पण जे आता काट्या पूर्ण वारून गेल्या त्याच्यामुळे इकडे तिकडे दिसतात आपल्याला। नाहीतर असे म्हणजे झाड पाल्ला राहिला तेव्हा ते पूर्ण लपून जातात आणि दिसत नाही। आणि ते बनायची सीझन म्हणजे जेव्हा पावसाळा चालू असते तेव्हाच ते बनतात, म्हणजे आता एवढ्या उन्हाळ्यात त्याला खावायला पण काही भेटत नाही आणि ह्या सीझनमध्ये ते बनत नाही। तर सो देखो गाइस, तर येतं एक लटकला आहे म्हणताय, पण तो तर हा लटकला दिसताय तुम्हाला, तर हा नव्हे, तो त्यानं तिकडलाच काढलेला आहे। तर दाखवतो तुम्हाला आता मी। तर हाच आहे, तिथून आणलो आम्ही। त्याची कलाकारी पहा कशी बनवली आहे, पहा एक नंबर, अंड्यासारखी। आणि हा हुक पण त्याचा किती सुंदर बनवला आहे पहा। तर हा एक तोडला आणि घरी एक माझ्याकडे पुन्हा आहे। तर एक झाड बनवत आहो मी असाच, तो म्हणजे बोरीचा, आणि त्याला घरी शोकेज म्हणून ठेवला आहे। तर हा पण जाऊन तिथेच लटकवायचा आहे आम्हाला। तर कृष्णा तिकडे गेला होता आत्ता, म्हणजे प्रसाधन गृहाकडे, म्हणजे आपला तड्यात। तुम्हाला तर माहीतच असेल सकाळी तिकडे कशासाठी जातात। तर त्यालाच आम्ही आता इकडे शोधासाठी नाही का आलो, कारण तो मगांपासून गेला आलून तेव्हापासून, आणि आतापर्यंत इकडे आला नाही। तर एवढा विचार वेळ का लागला बापू? काहून वेळ लागला? तर पा हसून हसून तिकडे गेला। तर आम्ही इकडे पाय का तोडलून, इकडे पाय कोसा। तर हा कोसा तोडलून आणून आम्ही आणि याला घरी घेऊन जाणार आहोत। आणि आत्ता बघितलं तर त्या झाडाला आणखी 2 आहेत गाईस, पण ते खूप वरती असल्यामुळे ते काय आम्ही तोडू नाही शकलो। आणि एक गोष्ट म्हणजे माझे केस पहा तुम्ही, असे वारंवार मी असे खाली करत आहो, पण ते वरतीच जात आहेत। आज म्हणजे झोपण्यात फरक पडला असा, केसावर काही आडवे तिडवे जसे राहिले असतील तसेच राहिले, त्याच्यामुळे ते उभे थोडेसे वाढत असतील तुम्हाला। तर 2-4 आम्हाला पानं पाहिजे होती आता परसाचे घरी, म्हणजे काही आलू पोहा असा चिवडा वगैरे खायसाठी। तर कृष्णा गेला आहे तोडासाठी, त्या झाडाला थोडेसे चांगले पानं दिसले, नाहीतर बाकीचे झाडं आहेत पण ते काही कातरले पानं होते, नाहीतर काही लहान होते। तर इकडे थोडेसे मोठे पानं दिसत आहेत, थोडेसेच घेऊन ये, 2-4च, थोडेसे मोठे आणशील। तर कृष्णा गेला आहे आणण्यासाठी। आणि तिकडं पाहू शकता माझ्या समोरचा व्ह्यू, म्हणजे किती सुंदर दिसत आहे। तिकडं पूर्ण तलाव आहे आणि तिकडं एक पूर्ण पार, म्हणजे ते आपली बाबरीची पार आहे। तर हे 5-6 पानं तोडून आणलं कृष्णानं, पहा किती सुंदर आहेत। आणि हे पानं म्हणजे थोडेसे जटर झाले आहेत आणि चांगले आहेत। काही काही कोवडे पानं राहतात, पण त्याच्यावर काही गरम वस्तू टाकला का ते लवकरच असे म्हणजे चिमल्यासारखी होतात। तर थोडेसे रटस पानं आणले आहेत आम्ही आता। एवढ्या सकाळी पहा, म्हणजे आता फक्त 6:30 वाजले आहेत आणि धुना धुवाला आमच्या गावचे आले आहेत। तर पहा, त्यांचा म्हणजे सकाळीच आंघोळही झाला असेल, सर्व काय झाला, आणि ते धुवाला आले। आणि आम्ही इकडं पहा असेच बिना आंघोळ धुता इकडं फिरत आहो। तर त्यांची पहा किती लवकर तयारी, म्हणजे कुठं कामाला वगैरे जायचं असेल म्हणून एवढ्या लवकर तयारी करतात। आणि माझ्यासमोर कृष्णा थोडासा डान्स करून दाखवत आहे तुम्हाला, कर बरं।
घरी नेण्यासाठी काही कॅना ठेवल्या होत्या इथं, म्हणजे हा इथं भोंगे आहे अंदरून, तर इथं ठेवल्या होत्या मेरलं. आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहिलं आम्ही तर गायब, म्हणजे त्या साईडला गेल्या होत्या पूर्ण. तर पूर्ण म्हणजे ह्या साईडला येऊन होते. आम्हाला वाटलं का कोणी माणूस असेल त्यालाही न्यायचे असतील तर ह्या साईडला आणून ठेवलं. पण आज अजून तिसऱ्या दिवशी आम्ही पाहिलो तर म्हणजे ह्याही साईडला नाहीत, ते मधात जाऊन आहेत. तर तो कसा होत आहे का होत आहे तो काही माहीत नाही आपल्याला. तर काही समजतही नाही कोणाला न्यायचं आहे, त्याने नेलं नाही. भूत असेल म्हणताय आपला बंटी. भूत हो का? भूत राहू शकते. तर भूत राहू शकते म्हणतात, शक्यता आहे आपली. तर आता आम्ही निघत आहोत गाईज घरासाठी, म्हणजे घरी जायला. आणि ऊन पण आज थोडीशी जास्तच निघली आहे लवकर. आज तसे ढग वगैरे काही आहेत नाही. मला एक प्रश्न आहे की अशी कोणती वस्तू आहे, कोण आहे जो म्हणजे प्राणी वगैरे की जो दोनही देते, दूधही देते आणि अंडाही देते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही आता घरी चाललो आणि आजचा ब्लॉग जो आहे मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय बाय.